नमस्कार पालकांनो. आपल्या पाल्याला दर्जेदार आणि मोफत शिक्षण मिळावं हे प्रत्येक पालकाचं स्वप्न असतं. आरटी प्रवेशाची लॉटरी लागली, नावही आलं. पण अजूनही हजारो पालकांनी शाळेची पायरी चढून प्रवेश निश्चित केलेला नाही. मित्रांनो, आता वेळ संपत आली आहे. 30 एप्रिल हा शेवटचा दिवस आहे. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की राज्यात नक्की किती प्रवेश झालेत, कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती आहे आणि जर तुम्ही अजूनही प्रवेश घेतला नसेल तर तुम्हाला कोणत्या संकटाचा सामना करावा लागू शकतो. चला तर मग सविस्तर माहिती घेऊया. पालकांनो, यंदाची आरटीई प्रवेश प्रक्रिया खूपच चर्चेत राहिली. राज्यभरातील 8,701 शाळांमध्ये प्रवेशासाठी दारं उघडली होती. उपलब्ध जागा होत्या 1,14,826. पण त्यासाठी अर्ज आले होते तब्बल 2,89,286. म्हणजेच एका जागेसाठी 2 पेक्षा जास्त विद्यार्थी स्पर्धेत होते. 6 एप्रिलला लॉटरी लागली आणि 1,05,811 विद्यार्थ्यांची निवड झाली. पण आजची स्थिती काय आहे? आजच्या घडीला फक्त 67,000 मुलांनी प्रवेश घेतला आहे. निवड होऊनही जवळपास 38,000 पालकांनी अजूनही प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. हे प्रमाण निवडीच्या तुलनेत फक्त 63% आहे, जे खरंच विचार करायला लावणार आहे. आता आपण पाहूया की कोणत्या जिल्ह्यात पालकांनी किती तत्परता दाखवली आहे. पुणे जिल्हा. नेहमीप्रमाणे पुणे शिक्षणात आघाडीवर आहे. इथे 17,728 मुलांपैकी 11,435 जणांचे प्रवेश पूर्ण झालेत. ठाणे आणि MMR क्षेत्र. ठाण्यात 10,578 पैकी 6,746 मुलांनी प्रवेश घेतलाय. संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्राचा विचार केला तर 23,000 मुलांपैकी 15,000 जणांचे प्रवेश झालेत. मुंबईत 4,941 पैकी 3,181 मुलांनी शाळेत नाव नोंदवलं आहे. विदर्भ आणि इतर. नागपूरमध्ये 6,992 पैकी 3,712 मुलांचे प्रवेश झालेत. अहिल्यानगर, नाशिक, जळगाव आणि कोल्हापूरमध्येही प्रवेशाची गती संथ असली तरी प्रक्रिया सुरू आहे. कदाचित तुमच्या मनात प्रश्न असेल की मुदत का वाढवावी लागली? तर मित्रांनो, सुरुवातीला 20 एप्रिल ही शेवटची तारीख होती. पण पालकांना आरटीई पोर्टलवर तांत्रिक अडचणी येत होत्या. काही ठिकाणी कागदपत्रे पडताळणी समितीकडून वेळेत मिळत नव्हती. यामुळे 20 एप्रिलपर्यंत फक्त 42,000 प्रवेश झाले होते. हीच अडचण ओळखून सरकारने 30 एप्रिलपर्यंत मुदत वाढवली. या वाढीव काळात 25,000 पालकांनी धावपळ करून प्रवेश घेतले. पण अजूनही मोठा टप्पा बाकी आहे. जर तुम्ही अजूनही शाळेत गेला नसाल तर लक्षात ठेवा. 1. कागदपत्रांची पडताळणी. तुमचे मूळ दाखले आणि त्यांच्या झेरॉक्स प्रती घेऊन तात्काळ शाळेत पोहोचा. 2. SMS ची वाट पाहू नका. जर तुम्हाला लॉटरी लागल्याचा मेसेज आला असेल किंवा पोर्टलवर नाव दिसत असेल तर मेसेजची वाट न पाहता शाळेत संपर्क साधा. 3. गुरुवारनंतर संधी नाही. 30 एप्रिलच्या संध्याकाळनंतर पोर्टल बंद होऊ शकतं. त्यानंतर ही जागा रिक्त मानली जाईल आणि प्रतीक्षा यादीतील वेटिंग लिस्ट मुलाला दिली जाईल. मित्रांनो, आरटीई अंतर्गत मिळणारे हे मोफत शिक्षण आपल्या मुलाच्या भविष्यासाठी मोठी संधी आहे. तांत्रिक कारणं किंवा आळसामुळे ही संधी सोडू नका. आजच आपली सर्व कागदपत्र तपासा आणि उद्या सकाळीच शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करा. तुम्हाला आरटीई प्रवेशाबाबत काही शंका असतील, जसे की कागदपत्र कोणती लागतात किंवा शाळा प्रवेश नाकारत असेल तर काय करावे, तर कमेंट्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक पालकापर्यंत पोहोचवा, जेणेकरून एकाही मुलाचं शिक्षण थांबणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.